नमस्कार, मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण अतिशय सोपे आणि झटपट होणारे असे पौष्टिक लाडू करतोय। तर त्यासाठी आपण साहित्य काय काय घेतले ते बघून घेऊया। या ठिकाणी आपण काळा खजूर घेतलेला आहे, तो 250 ग्रॅम म्हणजे पाव किलो घेतलेला आहे। आणि हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे 100 ग्रॅम। खारीक पावडर घेतलेली आहे 100 ग्रॅम घेतली आपण ती सुद्धा। आणि इथे आपण बेदाणे घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण 100 ग्रॅम घेतलेले आहे। मखाणा आपण घेतो इकडे, हा साधारण एक मोठी वाटी म्हणजे 15 ते 20 ग्रॅम असणार आहे। या ठिकाणी आपण पंपकिन सीड्स घेतलेले आहेत, भोपळ्याच्या बिया या आपण 50 ग्रॅम घेतलेल्या आहेत। या सूर्यफुलाच्या बिया आहेत सनफ्लावर सीड्स, या सुद्धा 50 ग्रॅम घेतलेल्या आहेत। आणि या ठिकाणी आपण बदाम, काजू आणि अक्रोड घेतलेले आहेत, ते सुद्धा आपण 50-50 ग्रॅम घेतलेले आहेत। 4 मोठे चमचे खसखस घेतलेली आहे। जायफळ घेतलंय, हे एक आहे पण एवढं लागणार नाहीये, आपल्याला थोडंसं किसून घालायचंय। आणि थोडंसं मध घेतलेलं आहे आपण, 2-3 चमचे मध लागणार आहे आपल्याला, कारण आपण या लाडूमध्ये गूळ आणि साखर अजिबात वापरणार नाही आहोत। आणि आपल्याला थोडंसं एक छोटी वाटी तूप लागणार आहे। आपण हा काळा खजूर घेतला होता, तो आपण बारीक चिरून घेतला, तो हाताने कुस्करून घेतला तरी चालेल। तर अशा पद्धतीने आपण तो चिरून घेतलेला आहे। त्यानंतर आपण हे अक्रोड, काजू आणि बदाम हे सुद्धा थोड्याशा तुपामध्ये परतून घेणार आहोत। आणि त्यानंतर ते आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचे। आणि या बिया घेतलेल्या आहेत आपण, या दोन्ही बिया आणि हे मखाणे घेतलेत, ते आपण तुपामध्ये परतून घ्यायचे आणि ते मात्र आपण मिक्सरला असे थोडेसे आबडधोबड वाटून घेणार आहोत। आणि आपण या ठिकाणी हे नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, हे सुद्धा खूप पौष्टिक असतं। तर असं हे नाचणीचं पीठ आहे, ते सुद्धा आपल्याला थोड्याशा तुपावर परतून घ्यायचे। आणि ही खसखस सुद्धा तुपावर परतून घ्यायची। आता आपण एका पॅन मध्ये तूप गरम करून घेतले आणि त्यामध्ये आधी हे अक्रोड परतून घेऊया। थोडंसं 2 चमचे तूप घातले आणि त्यामध्ये हे अक्रोड आपल्याला परतून घ्यायचे। साधारण 2 मिनिटभर आपण हे परतून घेऊया। हे थोडेसे फुलत आले की आपण हे काढून घेणार आहोत। अक्रोड थोडे फुलून आलेत, आता आपण ते काढून घेऊया। गॅस बारीक करूया आणि अशाच पद्धतीने आपण काजू आणि बदाम सुद्धा परतून घेऊया। अक्रोड आपण काढून घेतले, आता आपण काजू घालूया। काजू सुद्धा असे थोडेसे परतून घ्यायचे, खूप लाल नाही करायचे आपल्याला। साधारण एक अर्धा मिनिटभर आपण परतून घेऊया मीडियम गॅसवर। काजूचा रंग बदलला, आता आपण हे काढून घेऊया आणि याच्यातच आपण बदाम परतून घेऊया। आता आपण हे बदाम परतून घेऊया। हे सुद्धा थोडेसे फुलून येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे। साधारण अर्धा ते 1 मिनिटभर आपण हे परतूया आणि त्यानंतर हे आपल्याला कुटून घ्यायचे। हे बदाम आता फुलून आलेत अशा पद्धतीने, आता आपण ते काढून घेऊया। आता आपण या बिया सुद्धा आपल्याला थोड्याशा तुपात परतून घ्यायच्या। या सूर्यफुलाच्या बिया आहेत, या आपण थोड्याशा परतून घेऊया। या बिया मात्र आपण मिक्सर मधून थोड्याशा बारीक करून घेणार आहोत। या आपण भोपळ्याच्या बिया परतून घेऊया। या सुद्धा अशाच अर्धा मिनिटभर थोड्याशा फुलून येईपर्यंत परतून घ्यायच्या आपल्याला। आणि त्यानंतर आपण मखाणे घेणार आहोत परतून। या बिया सुद्धा परतून झाल्या, आता आपण या काढून घेऊया। आता हा मखाणा आपण परतून घेऊया। हा छान असा क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। आणि हा सुद्धा आपण मिक्सर मधून थोडासा बारीक करून घेणार आहोत, खूप बारीक नाही, थोडासा असं जाडसर करून घ्यायचं आपल्याला। हे मखाणे छान असे क्रिस्पी झालेले आहेत, ते आता आपण काढून घेऊया। आणि आपल्याला आता खसखस थोडीशी परतून घ्यायची आहे। आणि त्यानंतर आपण नाचणीचं पीठ घेतलेलं आहे, तर ते सुद्धा आपल्याला थोड्याशा तुपामध्ये परतून घ्यायचं आहे। थोडंसं आपण 1 चमचा तूप घालूया।
नॉर्मल 2 चमचे तूप घेतलं होतं आणि त्यामध्ये आपण अक्रोड, काजू, बदाम आणि बिया आणि मखाणे हे सुद्धा आपण परतून घेतले. आणि आता आपण अजून 1 चमचा तूप घातले आणि आता आपण ही खसखस त्यामध्ये परतून घेऊया. 4 मोठे चमचे खसखस घेतलेली आहे. मंद गॅसवर ही खसखस आपल्याला परतून घ्यायची आहे. आणि खसखस परतून झाली की सगळ्यात शेवटी आपण नाचणीचं पीठ परतून घेणार आहोत. अर्धा मिनिटभर आपण ही खसखस सुद्धा परतून घेतली आणि ती छान अशी परतून झालेली आहे. आता आपण ती काढून घेऊया. आता आपण अजून थोडंसं तूप घालूया, कारण आपल्याला नाचणीचं पीठ परतून घ्यायचंय. साधारण 2 चमचे तूप घालूया. हे आपण नाचणीचं पीठ केलंय. हे सुद्धा मी घरीच मिक्सरमध्ये पीठ केले. हे नाचणीचं थोडंसं जाडसर आहे. ते आता आपण मीडियम गॅसवर परतून घेऊया. अजून 1 चमचा तूप घातला आपण. आपलं परतून झालेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया, कारण आपले सगळे जिन्नस आपण परतून घेतले तुपामध्ये. आता आपण मखाणा आणि ज्या बिया घेतल्यात त्या मिक्सर मधून आपण थोड्याशा त्या जाडसर अशा वाटून घेणार आहोत. आता आपण या खलबत्त्यामध्ये ड्रायफ्रुट्स कुटून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण थोडे थोडे ड्रायफ्रुट्स यामध्ये घालूया आणि हे कुटून घ्यायचेत आपल्याला. हे आपण मिक्सरमध्ये नाही लावायचे, तर अशा पद्धतीने आपण हे कुटून घेऊया. थोडेसे असे जाडसर करायचे, खूप बारीक सुद्धा नाही करायचे. आणि त्यानंतर मखाणे आणि बिया मात्र आपण मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत. ते सुद्धा खूप बारीक नाही करायचे, थोडेसे जाडसरच ठेवायचे. तर अशा पद्धतीने आपण आता हे ड्रायफ्रुट्स कुटून घेत आहोत. आपण ड्रायफ्रुट्स घेतले होते ते आपण कुटून घेतले खलबत्त्यामध्ये. अशा पद्धतीने थोडे जाडसरच कुटून घेतले. आणि त्यानंतर मखाणे आणि बिया सुद्धा आपण मिक्सरमधून बारीक करून घेतल्या. ते सुद्धा जाडसर आहे, खूप बारीक केलेलं नाही आहे. ते आपण यामध्ये घालून घेऊया. त्यानंतर आपण बेदाणे घेतलेले आहेत. खसखस घालूया. खसखस सुद्धा आपण भाजून घेतलेली आहे. खारीक पावडर, नाचणीचं पीठ घालतोय आता आपण. आणि हा जो आपण काळा खजूर घेतलेला आहे तो सुद्धा घालून घेणार आहोत. यात आपल्याला थोडंसं मध घालायचंय. थोडंसं साधारण 2 मोठे चमचे मध घालतोय आपण. आपल्याला आवश्यकता वाटली तर अजून थोडंसं घालणार आहोत आपण. आणि हे जायफळ आहे ते आता आपण असं किसून घेणार आहोत. जायफळ खूप घालायचं नाहीये, थोडंसंच घालायचंय. त्यामुळे असं आपण ते किसून घेऊया, नाहीतर जायफळाचा खूप स्वाद लागेल. वेलची तर आपण यात नाही वापरली आहे. थोडंसं जायफळ ते सुद्धा असं किसून घातलंय. आणि आता आपण हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचंय. अशा पद्धतीने आपण हे सगळं व्यवस्थित असं एकजीव करून घेतले, मिक्स केले. पण आपल्याला थोडंसं अजून तूप घालावं लागणार आहे आणि थोडंसं मध सुद्धा घालते मी अजून. थोडंसं अजून 1-2 चमचे असं मध घालूया आपण, 2 मोठे चमचे. आणि त्यानंतर तूप घालणार आहोत. गरम तूप केलेलं आहे, गरम तूप घालूया आता आपण. हे आपण 2 ते 3 चमचे घालूया अशा पद्धतीने. आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित एकजीव करायचे आणि त्यानंतर आपल्याला याचे लाडू वळवून घ्यायचे. खूप चविष्ट आणि खूप पौष्टिक असे हे लाडू आहेत आणि यामध्ये सगळे पौष्टिक घटक आहेत. सगळे ड्रायफ्रुट्स आहेत, आपण बिया वापरलेल्या आहेत. सूर्यफुलाची बी आहे, शिवाय भोपळ्याची बी आहे, खजूर वापरलेला आहे, नाचणीचं पीठ वापरलेलं आहे. अशा प्रकारे सगळ्या पौष्टिक आपण वस्तू यामध्ये वापरलेल्या आहेत. त्यामुळे हे अतिशय पौष्टिक आणि अगदी सोपे झटपट होणारे असे हे लाडू आहेत.
हा एक लाडू जरी खाल्ला तरी तो खूप हेल्दी आहे। आता आपल्याला हे लाडू वळवून घ्यायचे। लहान मुलं सुद्धा हा लाडू खाऊ शकतात, कारण हा खूपच हेल्दी असा लाडू आहे आणि शरीराला खूप आवश्यकता आहे या लाडूची। असा हा पौष्टिक लाडू आहे आणि आता आपण हे लाडू वळवून घेऊया। अशा पद्धतीने आपण असे छोटे छोटे लाडू करून घेऊया याचे। हे बघा, आता हे व्यवस्थित लगेच वळल्या जात आहेत, कारण आपण नाचणीचं पीठ वापरले त्याच्यामुळे त्याला बाइंडिंग मिळाले। शिवाय खजूर आहे, मध आपण घातले, तुपाचा थोडासा ओलसरपणा आहे आणि असे हे अशा पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेऊया। आपण हे सगळे लाडू वळवून घेतलेले आहेत। या मिश्रणामध्ये साधारण 20 ते 25 लाडू तयार झालेत आपले। तर असे हे खूप छान चविष्ट आणि अतिशय पौष्टिक असे आपले लाडू तयार आहेत। तुम्ही सुद्धा हे जरूर ट्राय करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन।